अल्पवयीन मुलींचा शोध घेतला आणि त्यांच्या घरच्यांना तुम्ही सुपूर्द केले. उल्लेखनीय कामगिरी आहे बीड पोलिसांची. काय नेमकं प्रकरण आहे? आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या संदर्भात सर्वच पोलीस स्टेशनला सूचना दिल्या आहे की अल्पवयीन मुलींच्या बाबतीत आम्ही सतर्क राहायचं आहे, त्यांचा शोध घ्यायचा आहे. तर या तिन्ही मुली आम्ही 1 जानेवारीपासून आतापर्यंत रिलीज केलेल्या आहे, सोडून आणलेल्या आहे. आणि या सगळ्यांच्या पाठीमागं पालकांचे मुलींसोबतचे वर्तन हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यातील लेटेस्ट जी मुलगी आहे ती सोडताना आम्हाला आढळून आले की ती मुलगीचा कुठलाही मोबाईल नंबर नव्हता, मोबाईल चालू नव्हता, मुलीचा कॉन्टॅक्ट नव्हता. आमच्यासमोर एक आव्हान होतं, परंतु मुलीने आपल्या एका मित्राला बोलायला एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल फोन वापरला होता, परंतु तो व्यक्तीसुद्धा त्या मुलीला ओळखत नव्हता. यातून पुढे आम्हाला हिंट मिळाली की ती मुलगी नांदेडला आहे म्हणून. नांदेड मोठं शहर आहे, यात शोधणं मुश्किल होतं, परंतु नांदेड पोलिसांनी आम्ही दोघांनी फोकस फक्त या गोष्टीवर केला की मुलगी कुठे राहू शकते. विद्यार्थिनींच्या ज्या रूम आहेत, हॉस्टेल आहेत, यावर आम्ही फोकस केला. एवढ्या मोठ्या शहरातून मुलगी मिळवण्यासाठी माहितीगारचा आम्ही विचारात घेतले तिथले. आणि आम्हाला एका शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत ती खोटं सांगून राहायला लागली होती. परंतु याच्या पाठीमागे सुद्धा आम्ही असा लक्षात आलेला एक निष्कर्ष असा आहे की मुलींसोबत पालकांचे वर्तन हे समन्वयाचे, प्रेमाचे नाही आहे. आणि अशा वेळेस मुली बऱ्याचदा बाहेर आसरा शोधतात, बऱ्याचदा ते वाह्यात मुलांच्यासुद्धा नादाला लागतात आणि फसून जातात. बऱ्याचदा सोशल मीडियासुद्धा यामध्ये खूप मोठं काम करते. मुलीला घरी प्रेमानं कोणी बोलत नाही म्हणून मुली मोबाईल सोशल मीडियावर व्यस्त असते. सोशल मीडियाच्यामध्ये ती व्यस्त झाली की कुठल्या तरी मुलाच्या संपर्कात येते आणि मुलगी मग घर सोडून निघून जाते. त्यामुळे आम्ही पालकांना आवाहन करतो की मुलींच्या काही जरी समस्या असल्या तर त्या प्रेमाने हाताळा. योग्य काउन्सलरची हवी तर मदत घ्या, परंतु मुलींसोबत त्यांना टॉर्चर करणे, त्यांना रागवणे, त्यांचा वेळोवेळी अपमान करणे या माध्यमातून मुली घराला दुरावतात आणि बाहेर कोणाच्या तरी संपर्कात येतात. हा मूळ मुद्दा आहे. सर, या 3 केसमध्ये प्रमुख नेमकं काय कारण तुम्हाला आढळून आलेलं आहे? या सगळं या तिन्ही केसमध्ये कॉमन एकच कारण आहे, पालकांचा सुसंवाद मुलींशी नाही आणि मुली सोशल मीडियावर जास्त व्यस्त आहेत. या दोन्ही गोष्टींचा परिपाक असा होतो की मुलगी बाहेर कोणाचं तरी मदत, आसरा आणि प्रेम शोधते. त्यातून वाह्यात लोकांच्या मुली नादी लागू शकतात. सुपूर्द त्या मुलींना त्या तिन्ही मुलींना आपण पालकांच्या ताब्यात दिलं आहे. परंतु इथे अजून एक समस्या आम्हाला बऱ्याचदा जाणवली की मुलगी आणल्यानंतर पालकांच्या ताब्यात सहजासहजी जात नाही. मुलगी गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहायला पसंती देते, परंतु पालकांच्या ताब्यात जात नाही. यासाठी आम्ही बालकल्याण समिती जी आहे त्यांची पण मदत घेतली. त्यांचे काउन्सिलर चांगले आहेत. आम्हीसुद्धा आमच्या काही महिला पोलीस कॉन्स्टेबल चांगलं काउन्सिलिंग करू शकतात. या माध्यमातून मुलींची आम्ही मनं वळवले. 2-2, 3-3, 4-4 दिवस हॉस्टेलला राहिलेल्या मुली आम्ही परत पालकांच्या ताब्यात दिला. आता त्या मुली चांगल्या राहत आहेत.